अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी पुन्हा सुरू झालेली आहे। पाकिस्तानकडील गेट बंद ठेवत हा सोहळा भारतीय सेनेकडून केला जातोय। दरम्यान सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील पाकिस्तानला लागून असलेल्या 3 सीमा चौक्या अटारी वाघा, हुसैनवाला आणि सादकी इथं होणारा बीटिंग रिट्रीट सोहळा बंद केला होता। मात्र आजपासून तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे, पण या वेळेला हात मिळवणी होणार नाही आणि त्याचबरोबर गेट सुद्धा उघडले जाणार नाहीत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, पहलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना पाकिस्तानला धडा शिकवलाय। आता इथं बीटिंग रिट्रीट सुरू तर झालेला आहे, पण काही अटी शर्ती भारतानं टाकल्याचं दिसून येतंय। कशा पद्धतीनं बीटिंग रिट्रीट सध्या केलं जातंय? भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFच्या वतीने, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे त्याच्या वतीने देशाच्या 3 सीमांमध्ये हे जर बघितलं तर बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम होत असतो। त्यामध्ये भारताच्या जर बघितलं तर भारताची कशी शक्ती आहे आणि भारतीय जवान किती तयार आहे आणि त्या निमित्ताने सर्व जिथे पर्यटक असतात त्या पर्यटकांना भारताचे BSFचे जवान जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे कला करतात। रायफलद्वारे असो किंवा मग त्यानंतर त्यांचं पथसंचलन असो, या सगळ्या माध्यमातून ते बीटिंग रिट्रीट करत असतात। आणि या बीटिंग रिट्रीटच्या निमित्ताने एक प्रकारे सीमा सुरक्षा दल आपली शक्तीचं प्रदर्शन करत असतात। देशाच्या 3 सीमांमध्ये जर बघितलं आपण, पंजाबला लागून असलेल्या 3 सीमा भागांमध्ये हे प्रदर्शन गेल्या काळात बंद करण्यात आलं होतं। गेल्या साधारणतः 22 एप्रिल रोजी ज्यानंतर पर्यटकांवरती हल्ला झाला होता पहलगामवरती, त्यानंतर हे भारतीय लष्कराने निर्णय घेतला की 3 सीमा सुरक्षा दलाचा जे बीटिंग रिट्रीट बंद करायचं आजपासून ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचं प्रदर्शन पाहायला मिळतं। पण या निमित्ताने जर बघितलं तर 2 प्रमुख गोष्टी यावेळेस होणार नाही आहे। एक तर पाकिस्तानी सैनिक आणि BSF यांच्या म्हणजे खास करून त्यांची जी सीमा सुरक्षा दल त्यांचं पाकिस्तानचं आहे आणि भारताच्या सीमा सुरक्षा दल या दोन्हीमध्ये सैनिकांमध्ये हात मिळवणी व्हायची ती मिळवणी होणार नाही आणि यावेळेस गेट देखील उघडलं जाणार नाही आहे। कारण की बीटिंग रिट्रीटच्या निमित्ताने जे दिवसभर गेट उघडं असायचं ते सायंकाळी बीटिंग रिट्रीट झाल्यानंतर बंद करण्यात येत होतं, पण आता ते संपूर्णपणे गेट बंद करण्यात आलं आहे आणि ते उघडण्यात येणार नाही। हे 2 गोष्टी सोडून बाकी सर्व या निमित्ताने जर बघितलं आपण सगळ्या घडामोडी इथे होणार आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही शहबाज शरीफ सरकारकडून पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनीरचा उदो केला जातोय। ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये बिळात लपून बसलेल्या आसिफ मुनीरला पाक सरकारनं बढती दिलेली आहे। त्याची चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शहबाज शरीफ हा सरकारच्या कॅबिनेटनं याला मंजुरी दिली आहे। तर भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या मुनीरचं उदो केलं जात आहे। एकतर तो लपून बसलेला होता ज्यावेळेला भारतीय सैन्यानं हल्ला केलेला होता त्यावेळेला, मात्र आता पाकिस्तानकडून त्याला बढती देण्यात आली आहे। चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून त्याला बढती देण्यात आली आहे। पळपुट्या आसिफ मुनीरला पाकिस्ताननं बढती दिलेली आहे। पाकिस्तान सरकारनं त्याला आता चीफ ऑफ डिफेन्स आर्मी स्टाफ केलंय। पाहूयात पुढची बातमी। कल्याणमधील मंगल राघव नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झालाय। 4 मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब हा थेट तळमजल्यापर्यंत कोसळला। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे। तर दुर्घटनेमध्ये 2 पुरुषांसह 3 महिला आणि एका 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर काही लोक अडकल्याची ही माहिती समोर आली होती। दरम्यान प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं। तर स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांची नावं आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये प्रमिला साहू, त्याचबरोबर नामस्वी शेलार, सुनीता साहू यांचा मृत्यू झाला आहे। सुजाता पाडी, सुशीला गुजर, व्यंकट चव्हाण या 6 लोकांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले
12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत, अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असं प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। तर दुसरीकडे जळगावच्या चोपड्यामध्ये एसटी बसनं 2 दुचाकींना धडक दिली आणि अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली। कल्याणच्या मंगलराघवनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, एकूण 6 जणांचा मृत्यू, काही नागरिक अडकल्याची माहिती, बचाव कार्य सुरू। पुण्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसानं काही ठिकाणी कोसळले होर्डिंग, तर सणसवाडी, फुरसुंगी, धानोरी भागामध्ये होर्डिंग कोसळले, काही वाहनांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। राज्यात पावसाचा जोर वाढणार, उद्यापासून शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। ज्योती मल्होत्रा बाडमेर बॉर्डरवर गेल्याची ही माहिती, बॉर्डरवर 3 दिवस रेकी केल्याचं समोर। ज्योती बांगलादेशलाही जाण्याच्या तयारीत होती, एनआयएच्या हाती लागला ज्योतीचा व्हिसा, कसून चौकशी सुरू। ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती, डायरीमध्ये सविता नावाच्या महिलेचा उल्लेख, डायरीत काही कोडवर्ड असल्याचा संशय, ज्योतीच्या डायरीतून आणखी नवनवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता। यूट्यूबर प्रियंका सेनापतीची पोलिसांकडून कसून चौकशी, तिच्या सोशल मीडियावर पोलिसांची नजर, तर तिचे 3 हॉटेलही पोलिसांच्या रडारवर। बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, आयईडी हल्ल्यात वाहनाचं नुकसान। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या लष्कर प्रमुखाचा पाककडून उदो, शहबाज सरकारकडून आसिफ मुनीरला बढती। किरण रिजिजू यांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा, पाकिस्तानविरोधात विविध देशांना भेटी देणाऱ्या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 257 वर, देशातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर, तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्णांची संख्या जास्त।